आज विकासाच्या पेक्षा धार्मिकवाद, जातीयवाद अशा प्रकारचा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो। कालही राज्याच्या एका मंत्र्यांनी सरळ सरळ 15 तारखेनंतर काही समाजाला आम्ही या महाराष्ट्रातून देशातून हाकलून देऊ अशा प्रकारचा दिलेला वक्तृत्व खरं म्हणलं तर निषेधार्थ आहे। देशात आणि राज्यामध्ये येणारा प्रत्येक माणूस हा पनवेलमध्ये जरी राहणार असला तरी तो माणूस हा भारतीय आहे। तो भारतीय माणूस या ठिकाणी राहत असताना तो कुठल्या समाजाचा आहे त्याच्यापेक्षा तो महाराष्ट्रातला आणि या भूमीतला आहे याचा विश्वास देऊन त्याला संरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची असते। व दुर्दैवाने आज राजकारणाची पातळी एवढी खाली गेलेली आहे की विशिष्ट समाजाला लक्ष्य करून आपल्याला मतं कशी मिळवता येतील अशा प्रकारचा हेतू हा राजकारणामध्ये घातक असून भविष्य काळामध्ये समाजाची असलेली एकजूट हा विभाजन करण्याचा प्रयत्न होतोय। म्हणून राजकारणाची चर्चा, राजकारणाचा प्रचार हा पनवेलला मी काय करणार, सर्वसामान्य लोकांसाठी काय करणार याच्या संदर्भातल्यापेक्षा आता तो या असलेल्या समाजाच्या विभाजनाचा करतो। मी नेहमी सांगताना सांगतो 144 कोटीची जनता आज भारताच्या एका तिरंग्याखाली एकत्र येते। सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येतात, पण त्याच देशामध्ये प्रमुख म्हणून जे काम करतात, राज्यामध्ये प्रमुख म्हणून जो काम करतो, ज्या पक्षाचे ते नेते आहेत, तीच लोक आता आपल्याच समाजामध्ये एकत्र असलेल्या नागरिकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतायत। याचाच विरोध करण्यासाठी ही निवडणूक आहे। ही निवडणूक आपल्याला करायची आहे। आज जर आम्ही यांना विरोध केला नाही तर सत्तेची मस्ती एवढी आहे, या सत्तेच्या भूमिकेमध्ये आज बिनविरोध करण्यासाठी सामदाम दंड भेद वापरला जातो। पक्षाच्या चिन्हावर आलेला निवडून आलेल्या उमेदवार त्यांना सरळ सरळ पक्षामध्ये प्रवेश दिला जातो। आकडे जर ऐकल्यानंतर सर्वसामान्य लोकांचा जनतेला प्रश्नाला उत्तर एकच आहे, ते आहे एक युवक शहाबाज सारखा उभा राहतो आणि या प्रवृत्तीच्या विरोधात उभा राहतो, त्याच्या पाठीमागं शक्ती देऊन एकटा लढणाऱ्या शिलेदाराला भूमिकेमध्ये निवडून देण्याचा इतिहास करावा आणि कार्यकर्त्यांना तुतारी वाजवणारा माणूस हा पोचवण्याचा प्रयत्न घराघरामध्ये करावा। घरामध्ये जाताना एवढंच सांगू, अभी नाही तो कभी नाही। आज जर आम्ही विरोध केला नाही तर यांचा हुकुमशाही पद्धतीने वाटचाल ही देशाला आणि राज्याला आणि ह्या गल्लीबोळात घातक आहे, समाजाला घातक आहे। आता एकत्र येऊया, इतिहास घडूया। तुतारी वाजणारा माणूस हा या प्रभागातून निवडून देऊन एक चांगल्या कार्यकर्त्याला संधी देऊया।